मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगावचे बाजारावर विंचूर, पिंपळगाव बसवंत तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 19 डिसेंबर 2025चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये 1172 कांदा वाहनांचा लिलाव झाला. यामध्ये नवीन कांद्याचे 1101 वाहन होते तर उन्हाळी कांद्याचे 71 वाहन होते. लाल कांद्याचे बाजारभाव 700 रुपयापासून 3020 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. तर सरासरी कांदा 2100 रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदा लासलगाव येथे आज विकला आहे. तर उन्हाळी कांदा 800 रुपयापासून 1841 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. सरासरी 1400 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदा लासलगाव येथे विकलेला आहे. मित्रांनो, लासलगाव येथे नवीन कांद्याचे भाव किलो मागे 1.5 ते 2 रुपयांनी आज कमी झालेले आहेत. तर उन्हाळी कांद्याचे भाव लासलगाव येथे 4 ते 5 रुपयांनी किलो मागे कमी झालेले आहेत. तर विंचूर येथे आज 592 वाहनांमधून कांद्याची आवक आली होती. यामध्ये उन्हाळी कांद्याचे 113 वाहनांची आवक होती. उन्हाळी कांदे 400 रुपयापासून 2031 रुपये क्विंटलपर्यंत विकले. सरासरी 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले. लाल कांद्याची 479 वाहनांची आवक होती. 700 रुपयापासून 2501 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदे 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. तर इकडे पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याची 147 वाहनांची आवक होती. तर लाल कांद्याची 920 वाहनांची आवक ही आली होती पहिल्या सत्रामध्ये. उन्हाळी कांद्याचे भाव 900 रुपयापासून 1930 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. सरासरी 1400 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. लाल कांद्याचे भाव 1000 रुपयापासून 3015 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. सरासरी 2200 रुपये क्विंटलपर्यंत निघाले. गोल्टी 400 रुपयापासून 1650 रुपये क्विंटलपर्यंत विकली. तर सरासरी 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकली. मित्रांनो, पिंपळगाव बसवंत येथेही उन्हाळी कांद्याच्या भावामध्ये आज घसरण झालेले आहे. तर लाल कांद्याचे बाजारभाव पिंपळगावी स्थिर दिसून येत आहेत. तर इकडे बेंगलोर येथे आज 54,178 कांदा गोण्यांची आवक आली होती. यामध्ये 45,000 प्लस नवीन कांद्याची आवक ही होती. नवीन कांद्याचे 1-2 लॉट 2800 3000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. एक्स्ट्रा सुपर कांदे 2400 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम मुक्कल साईज कांदे 1800 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्टा 1400 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 500 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे आज नवीन कांदे विकले आहेत. तर महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे 1-2 लॉट 2800 3200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 2500 2700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मिडियम कांदे 1500 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील जुन्या कांद्याला बेंगलोर येथे बाजारभाव निघालेला आहेत. नाशिकचा जुना कांदा 1500 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकला. नाशिकचा नवीन कांदा 2000 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकला. सोलापूरचा नवीन कांदा 2000 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे. मित्रांनो, बेंगलोर येथे आज कांद्याची आवक कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये थोडीशी कमी होती. बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा आज बेंगलोर येथे आपल्याला दिसून येत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.